हॅलो फ्रेंड्स, मी भावना भूतल स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे लव नॉवेल स्टुडिओ. चला तर मग स्टोरीला सुरुवात करूया. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. कथेचं नाव आहे ताल, एक राजनैतिक बंधन. लेखिका भावना भूतल, व्हिडिओ एडिटर सोनाली जाधव. भाग 8. सिडने मनात संकोच न बाळगता मीनाक्षीसोबत हातमिळवणी केली. मी तुला घरापर्यंत सोडू? तुला ह्याला घेऊन जायला जमेल ना? सिडने काळजीतच विचारलं. सवय आहे मला. तो स्वतःच्या घरी कमी आणि माझ्याच घरी जास्त असतो. तू घरी येणार? कॉफी घेऊच शकतोस, मीनाक्षी म्हणाली. नको, घरी पावभाजी माझी वाट बघते. माझी गुंडी थोड्या वेळाने उठून माझ्याकडे राजच्या आईने केलेल्या पावभाजीचे रिव्ह्यूज मागेल. सिड हसतच म्हणाला. तुझी गुंडी खूप क्यूट आहे हा, बट ती तुझ्यावर नाही गेली. मी चुकीची नसेल तर ती तिच्या आईवर गेली, हो ना? मीनाक्षी म्हणाली. सिडने तिला स्मित देतच हो म्हटले. सी यू टुमॉरो, बाय, सिड म्हणाला आणि तो थेट गाडीत येऊन बसला. मीनाक्षी पुन्हा आपल्याजवळ आपल्या बायकोचा विषय काढेल याचा त्याला अंदाज आला होता. ती राजसोबत तिथून जाऊ लागली तसा गाडीचा हॉर्न वाजला. तिने मागे वळून पाहिले. सिड गाडीच्या खिडकीतून बाहेर डोकावून पाहत होता. पिझ्झाची कॅरीबॅग त्याने मीनाक्षीला दाखवली. ओ, मी विसरली, मीनाक्षी म्हणाली. सिडकडून तिने कॅरीबॅग घेतली आणि त्याला पुन्हा एकदा बाय केलं. त्याने तिला स्मित देत गाडी रिव्हर्स घेतली. तो तिथून जाईपर्यंत ती मात्र तिथेच उभी होती. पाठीवर थाप पडली तसं मीनाक्षीने मागे वळून पाहिलं. इथे रस्त्यात का उभी आहेस? दूर जाणारी गाडी बघतच राजच्या आईने मीनाक्षीला विचारले. अगं, छकुलीचा बाबा माझा ऑफिस कलीग निघाला, सो तो मला आणि राजला सोडायला इथे आलेला. हे बघ, तुझ्या लेकाने तुला दिलेला शब्द पाळलाय हा. हातातील कॅरीबॅग दाखवतच ती म्हणाली. तुम्ही लोक कुठे याचं बोलणं का एवढं मनावर घेतात तेच कळत नाही मला. राजची आई राजला मीनाक्षीकडून घेतच म्हणाली. राज अगदी गाढ झोपला होता. मीनाक्षीची नजर अजूनही त्या कारवरच होती. गेली ती कार, चल घरी, राजची आई म्हणाली. मीनाक्षी ओंजळीत स्वतःचा चेहरा लपवत लाजू लागली. अरे, काय आहे हे? राजच्या आईने हसतच तिला विचारले. तुला नाही कळणार ग, एका हँडसम मुलाच्या कारमध्ये बसून नाईट आऊट करणं म्हणजे. मीनाक्षीला पुढील शब्द जोडताच येत नव्हते. म्हणजे? राजच्या आईने विचारले. म्हणजे जाऊ देत, तुला नाही कळणार. थँक्स टू माय आधी, म्हणत तिने आईच्या खांद्यावर मान टाकून झोपलेल्या राजच्या गालावर ओठ टेकवले. मुलगी आहे त्याला एक, राजच्या आईने तिचा हातकोपर धरत तिला म्हटले. ए बाई, तू समजतेस असं काही नाही हा. मला तो थोडासा आवडला एवढंच. आता फ्रेंड म्हणून तुला सांगितलं तर तू पण ना चुकीचा अर्थ काढतेस, मीनाक्षी म्हणाली. सॉरी, राजची आई म्हणाली. बट तो इतका हँडसम आहे ना की मला तो आहे तसाच चालेल. आता गुड नाईट, मम्मी वाट बघत असेल माझी, बाय, मीनाक्षी हसतच म्हणाली आणि तिथून पळ काढला. ह्या मुलीचं काहीच होऊ शकत नाही, राजची आई स्वतःशीच पुटपुटली आणि राजला घेऊन ती स्वतःच्या घरी
घेऊन आली. राजला बेडवर अलगद ठेवत तिने पिझ्झा तव्यावर गरम करायला ठेवला. इथे सिडनेसुद्धा सानिध्याला झोपवलं. तो तिच्यापासून लांब जाणार तोच सानिध्याने त्याचं शर्ट घट्ट हातात पकडून ठेवलं. लाज, किंचितसे डोळे उघडत तिने सिडला विचारले. त्याची आई त्याला घेऊन गेली. उद्या तुला तो स्कूलमध्ये भेटणार. डोंट वरी, तू झोप बघू आता. प्रेमाने सानिध्याच्या केसांवरून हात फिरवत तो म्हणाला. कंबल दुखते, औषध लाव ना. नाजूकशा स्वरात ती म्हणाली. सिडने तिच्या अंगावरून फ्रॉक उतरवलं. तिला पालथं करत तिच्या पाठीवर तो औषध लावून मालिश करू लागला. तू पावभाजी खाल्ली? आवडली तुला? सानिध्याने विचारले. तुला औषध लावतो आणि मग खातो, सिड म्हणाला. शगली संपव, उपाशी नको लावू. सिडची काळजी करतच सानिध्या त्याला म्हणाली. हो ग माझी आजीबाई, सिड हसतच तिला म्हणाला. तीसुद्धा गालातल्या गालात हसू लागली. तो तिच्या पाठीवर मलम फासत मालिश करू लागला. त्याच्या त्या नाजूकशा स्पर्शाने तिला पुन्हा गाढ झोप लागली. बरं वाटतंय? सिडने विचारलं. सानिध्याकडून काहीच प्रतिसाद आला नाही. ती झोपले ह्याची सिडला खात्री झाली. तसं सिड फ्रेश होऊन बाहेर आला. राधाने पावभाजी गरम करून सिडसाठी झाकून ठेवलेली. लॅपटॉपमध्ये डोकवत तो पावभाजी खाऊ लागला. पावभाजी इतकी सुरेख होती की पहिल्याच घासात तोंडून वाह बाहेर पडलं. पावभाजी संपेपर्यंत त्याने लॅपटॉपला हातसुद्धा लावला नव्हता. खूप वर्षांनी अगदी मनासारखं जेवण झालं असं त्याला वाटत होतं. डब्यातील उरलेली भाजी नुसती खाऊन त्याने संपवली होती. न राहावल्यामुळे त्याने राजच्या आईला मेसेज करायला म्हणून मोबाईल हातात घेतला. सम्राटचे 2 मिस कॉल त्याला येऊन गेलेले. त्याने त्याला कॉल लावला. बोला, सिड म्हणाला. सॉरी रे, बिझी होतो मी, सम्राट म्हणाला. सिड शांत बसून राहिला. छकुली? सम्राटने विचारले. झोपली ती, सिड म्हणाला. डॉक्टर काय म्हणाले? सम्राटने विचारलं. औषध दिलंय तिला, लवकरच बरं वाटेल तिला, सिड म्हणाला. मी पुढच्या महिन्यात पुण्याला जातोय, सम्राट म्हणाला. तुला कोणी अडवलंय का? आणि कोणी विचारले का तरी? जायचंय तर जा ना, मला का सांगतोयस? सिड म्हणाला. तू हे असं तिरसट बोलणं सोडून दे ना. किती राग करतोयस तू? सम्राट चिडतच म्हणाला. माझ्या जागी राहा आणि मग बोल. मे बी तेव्हा तुला कळेल मी असं का बोलतोय ते, सिड म्हणाला. हेच मी आता बोलणार होतो. उठसूट काय नुसतं माझ्या जागी राहा माझ्या जागी राहा असं म्हणून बोलतोयस? तुझ्या जागी मी असतो तर ध्रुवीसोबत राहिलो असतो. एकतर तिच्या मुलीला स्वतःजवळ ठेवतोयस आणि वर तिच्यावरच रुबाब दाखवतोयस तू. तिथे पुण्यात राहून तिने स्वतःची काय अवस्था केली ते बघ जरा, सम्राट ओरडतच म्हणाला. माझ्या पिल्लूची काय अवस्था केली तिने ते बघ आधी आणि मग बोल, सिड ओरडतच म्हणाला. तो एक ॲक्सिडेंट होता सिड. एक आई स्वतःच्या पिल्लाच्या जीवावर उठेल का? जबरदस्तीच्या नात्यात अडकलेला आहेस तू, त्यात गुंतत चाललेला आहेस. ध्रुवी होती जी तुझ्या बाजूने उभी होती. आज तिला तुझी गरज असताना तू तिला झिडकारतोयस. आणि माझं पिल्लू उठसूट करत बसतोस ते खरंच तुझं पिल्लू आहे का? 9 महिने ध्रुवीने पोटात ठेवलंय तिला, हे विसरू नकोस तू. तुला ध्रुवीची गरज नाही पण सानिध्याला आहे, सम्राट म्हणाला. ती माझी मुलगी आहे, फक्त आणि फक्त माझीच. माझ्यासमोर ध्रुवीचं पोथीपुराण वाचणं बंद कर, सिड म्हणाला. तुला तुझी चूक दाखवली की तू असंच करतोस. ओरडणं चालू होतं तुझं. पण लक्षात ठेव,
ती ध्रुवी आहे आणि एका मुलीची आईसुद्धा. आज ना उद्या ती इथे येऊन छकुलीला तुझ्यापासून नक्कीच घेऊन जाईल. जर तिने कोर्टाची पायरी चढायचं ठरवलं ना, तर कोर्टसुद्धा छकुलीची कस्टडी तिलाच देईल. माझं ऐकशील तर पुण्याला परत जा, सम्राट म्हणाला. तिने फक्त तसं करून दाखवावं. मग मी काय करतो ते तूसुद्धा बघत राहशील. आणि खबरदार, जर माझ्या छकुलीला माझ्यापासून लांब करायच्या गोष्टी केल्यास तर यापुढे तूसुद्धा तुझं तोंड मला अजिबात दाखवायचं नाहीस. तूसुद्धा तुझ्या बापासारखाच आहेस. कधी कधी तुझ्यावरसुद्धा संशय येतो मला की माझ्यासोबत जे काही घडलं त्यात तुझासुद्धा हात असावा. आणि मी असं का बोलतोय ह्याचं कारण तुला पण चांगलंच माहिती आहे, सिड रागातच म्हणाला. सिड, सम्राट म्हणाला. सिडने रागातच फोन कट करून टाकला. कंठ अक्षरशः दाटून आलेला त्याचा. मोबाईल बाजूला ठेवून तो काही क्षण डोकं धरून तसाच बसला. मोबाईलमधून मेसेजची ट्यून वाजली. पिझ्झासाठी खूप थँक्स, राजच्या आईने सिडला मेसेज केलेला. डोळ्यातून ओघळणारे पाणी पुसत सिडने तिला मेसेज करायला घेतला. सकाळची खिचडी खूप सुंदर होती, त्यासाठी थँक्स. आणि पावभाजी तर अप्रतिम केलेली, त्यासाठी सुद्धा खूप थँक्स. थँक्स टू राज, ज्याच्यामुळे इतके स्वादिष्ट पदार्थ मला आणि माझ्या छकुलीला खायला मिळाले. शुभरात्री, सिडने मेसेज सेंड केला. मोबाईल आणि लॅपटॉप तसाच टिपोयवर ठेवत तो सानिध्याच्या बाजूला आला. एकटक तिच्या चेहऱ्याकडे तो बघतच होता. ही ध्रुवीची मुलगी असणं शक्यच नाही. तेच डोळे, तीच अनवटी, निरागसता अगदी तिच्यासारखीच. आवडी तर दोघींच्या जुळून येत आहेत. शक्यच नाही आहे, सिड स्वतःशीच पुटपुटला. शेवटी न राहून तो हॉलमध्ये आला. मोबाईल हातात घेऊन त्याने स्वतःच्या आईसाहेबांना फोन फिरवला. हॅलो, समोरून आवाज आला. त्यांचा आवाज ऐकताच सिड रडू लागला. सिद्धराज, रडताय का तुम्ही? काय झालं बेटा? आईसाहेब काळजीने विचारू लागल्या. काय झालेलं आमच्यासोबत? आमची ती खरंच नाही का या जगात? का तुम्ही सुद्धा त्या राजकारणी लोकांसोबत आहात? सिडने रडतच विचारले. सिद्धराज, आम्ही असं काही का करू बेटा? आईसाहेबांनी प्रश्न केला. कोणावर विश्वास ठेवायचा नसतो हे आबासाहेबांकडून आम्ही चांगलंच शिकलो आहे. आम्ही तुम्हाला नेहमी एकच प्रश्न करतो आणि आत्तापर्यंत त्या प्रश्नावर उत्तराऐवजी फक्त आणि फक्त प्रश्नच आम्ही ऐकत आलो आहोत. नक्की आई आहात आमच्या की कुठल्या तरी अनाथ आश्रमातून आम्हाला उचलून स्वतःचं नाव दिलं आहे? तो विचार करा, कारण जर आम्ही तुमच्या पोटातून जन्म घेतला असता तर कदाचित आम्हाला होणारा त्रास, आमची तळमळ तुम्हाला नक्कीच कळली असती आणि ती जाणवली देखील असती. सिड रडतच म्हणाला. आम्हाला खरंच काही माहिती नाही, पण जी गोष्ट आपल्या हातात नाही त्या गोष्टी का उघडून काढताय तुम्ही? जी गोष्ट हातात आहे तिच्यासोबत खुश राहा ना, आईसाहेब सिडला समजावतच म्हणाल्या. तुम्ही तुमच्या भावाचं आणि भावाच्या मुलीचं भविष्य चांगलं बनवण्याच्या नादात आमच्या नकळत आमचं वर्तमान खराब केलं आहे आईसाहेब. आणि आईसाहेबांनी स्वतःचं नाव मोठं करण्यासाठी प्यादा म्हणून आमचा वापर केला. बाईचं सुद्धा आयुष्य बर्बाद केलं आहे तुम्ही. पेशवेजीतमधील राहणारे प्रत्येक व्यक्ती स्वार्थी आहेत, त्यातील तुम्ही एक. तुम्ही डोळ्यांवर पट्टी बांधून वावरताय त्या घरात. फक्त आणि फक्त भाऊ, भावाची बायको आणि त्या भावाची उद्धट मुलगी, बस त्या व्यतिरिक्त तुम्हाला कोणीसुद्धा दिसत नाही आहे, सिड म्हणाला. असं नाही सिद्धराज, तुम्ही आम्हाला चुकीचं समजतायत, आईसाहेब समजावतच म्हणाल्या. चुकीचं समजत होतो, पण आता नाही, म्हणत सिडने फोन कट केला. मोबाईल तिथेच ठेवत तो खोलीत आला. सानिध्या झोपेतच काहीतरी शोधत होती. मोठ्या अशा त्या बेडवर तिचे हात फिरत होते. सिडच्या ओठांवर हसू आले. तो तिच्या बाजूला जाऊन आडवा झाला. चाचपतच तिने सिडजवळ हात आणले. त्याचा टी शर्ट हाती लागताच
मुठीत घट्ट पकडून ठेवलं. आपला बाबा बाजूलाच झोपलाय ह्याची जाणीव होताच ती शांत झोपली. अगदी आईवर गेलीस म्हणत त्याने तिच्या कपाळांवर ओठ टेकवले आणि तो सुद्धा झोपी गेला. नेहमीप्रमाणे दरवाजावर वाजणाऱ्या बेलने त्याला जाग आली. डोळ्यावरची झोप उडवत त्याने सानिध्याकडे पाहिले. टी शर्ट अगदी घट्ट धरून ती झोपली होती. अलगदपणे त्याने तिच्या हातातून टी शर्ट सोडवले. घरातील नोकर मंडळींना आत घेत तो फ्रेश व्हायला निघून गेला. स्वतःची तयारी करून तो सानिध्याला उठवायला आला, पण त्याआधीच ती जाम देत बेडवर उठून बसलेली त्याला दिसली होती. गुड मॉर्निंग बाबा, स्मित देतच तिने सीडसमोर दोन्ही हात पसरले. गुड मॉर्निंग माय स्वीट हार्ट. तिला उचलून घेत तो गॅलरीत आला. नेहमीप्रमाणे तिच्या पायांना हलकासा मसाज देत तो गॅलरीत उभा राहिला. आज माझ्या स्वप्नात ना आई आलेली. मला मोत्या घाली नेत होती. खूप सारे टॉय पण दिले तिने मला. माझ्यासोबत खेळत पण होती, पण तू माझ्यावर खूप लागवलेला. सीडचा चेहरा ओंजळीत धरतच ती म्हणाली. निरागस चेहरा करत ती सीडकडे पाहू लागली. मी का रागवणार तुझ्यावर? सीडने विचारलं. मी तुला न विचारता आईसोबत मोठ्या गली गेली ना, सानिध्यात छोटंसं तोंड करत म्हणाली. तू मला सोडून आईसाहेबांसोबत निघून जाणार का? सीडने भावूक होतच विचारले. सानिध्याने मान खाली केली. तिची शांतता सीडला खूप काही बोलून गेली. तुला ज्याच्यासोबत आवडेल त्याच्यासोबत राहा. बाबा नाही अडवणार तुला. पापण्यांची उघडझाप करत सीडने येणारं पाणी डोळ्यातच अडवलं. तिला आंघोळीला घेऊन तो गेला. नेहमी बडबड करणारी सानिध्या आज मात्र शांत शांत होती. एकटक ती सीडकडे बघत होती. कसला एवढा विचार करतेस? सीडने विचारलं. आज डब्याला काय नेऊ? सानिध्याने विचारले. ओ गॉड, अजून ठरलंच नाही का तुझं? सीडने विचारलं. नाही ना, तू हेल्प कर ना, सानिध्या म्हणाली. फ्रूट सॅलड, सीड म्हणाला. सानिध्याने नाक मुरडलं. तू तर लावूच दे, सानिध्या म्हणाली आणि पुन्हा विचार करू लागली. सीड गालातल्या गालात हसत तिच्याकडे पाहू लागला. फ्रँकी कसं राहील? सीडने भुवया उडवत तिला विचारले. परफेक्ट, सानिध्या हसतच म्हणाली. खुश होत सीडला तिने हायफाय दिलं. सीडने तिची अंघोळ उरकली आणि तिची इतर तयारी करू लागला. बाबाशिवाय तू आईकडे कशी राहशील ना? सीडने विचारलं. सानिध्या शांत बसून राहिली. तिला दोघेही हवे होते, पण तिच्या मनाची घालमेल सीडला समजत नव्हती. तशी समजत होती, पण तो समजून न समजल्यासारखं करत होता. आज कोणता डे आहे? सानिध्याने विचारलं. आली का तू परत फ्रायडेवर? सीडने हसतच विचारलं. आज फ्रायडे आहे? सानिध्याने खुश होतच विचारले. ट्यूजडे, सीड म्हणाला तसं तिचा चेहरा पडला. उद्या वेनसडे, मग थर्सडे आणि मग फ्रायडे, सीड म्हणाला. लाजला बोलणार मी. टीचरला मला रोज शिकवायला सांग, मग मी लवकर ताथा शिकणार, सानिध्या म्हणाली. टीचर राजचं ऐकणार? तिचे केस विंचरतच सीडने विचारलं. त्याची आई आहे ना ती, मग ती त्याचं सगळं ऐकणार, सानिध्या म्हणाली. लाजची आई आहे? कोण? सीडने विचारलं. मॅजिक टीचरले सीड, जिने आपल्याला खिचली आणि पावभाजी दिली ना, ती ताथा पण शिकवते, सानिध्या म्हणाली. अरे वा, हे तू आम्हाला सांगितलं नाही ते, सीड म्हणाला. विसरून गेलेली मी, पण तू आठवण नाही करून दिली मला.
सानिध्या म्हणाली. बाबा पण विसरला, तिच्या समाधानासाठी सिड म्हणाला. तिचे केस बांधून होताच तो स्वतःची तयारी करू लागला. थर्सडे अँड फ्रायडे, सानिध्या म्हणाली. काय? शर्टाची बटन लावतच सिडने विचारलं. ता था, सानिध्या हातवारे करतच म्हणाली. तथै तत्तथै तथै तत्तथै. सानिध्या चेहऱ्यावर भाव आणत बसल्या जागीच नाचू लागली. सिड तिला बघण्यात हरवून गेला. खूप गोड दिसत होती ती. तिच्या नकळत तो तिचा व्हिडिओ बनवू लागला. इकडे स्थळ पुणे, पेशवेजीत बंगला. ध्रुवी रागातच स्वतःची बॅग भरू लागली. काय वेडेपणा लावलायस तू? शंकरराव म्हणजे ध्रुवीचे वडील तिच्यावर ओरडले. वेडेपणा तर अजून तुम्ही बघितलाच नाही माझा. आणि नाही त्याने, जो मला झिडकारून तिथे मुंबईला गेलाय. आज कळेलच त्याला की मी कोण आहे ते, म्हणत ती स्वतःचा सामान बॅगेत भरू लागली. तू कुठेही जाणार नाहीयेस, शंकरराव तिच्यावर ओरडले. मला जे पाहिजे ते मी करणार, मला अजिबात अडवायचं नाही. बॅगेत कपड्याआड लपवलेल्या चाकूची भीती शंकररावांना दाखवत ती म्हणाली. डोक्याला हात लावून शंकरराव बसले. काय झालं दादा? कसला हा आवाज? सेडच्या आईसाहेब ध्रुवीच्या रूममध्ये येऊन विचारू लागल्या. त्यांना बघून ध्रुवीने हातात धरलेला चाकू पुन्हा कपड्यात दडवून ठेवला. कोणीही काहीही सांगत नाहीये हे बघून आईसाहेब ध्रुवीजवळ आल्या आणि म्हणाल्या. काय चाललंय, कळेल का मला? कुठे निघाल्यात तुम्ही? मी मुंबईला चालली आहे. मला माहिती आहे सिड कुठे येते. मी त्याला घेऊन येईल इथे, ध्रुवी म्हणाली. तो नाही येणार. तुम्ही त्याचा विचार करणं सोडलं तर तुमच्यासाठी बरंच होईल, सोबत आमच्यासाठी सुद्धा. आणि दादा, जमल्यास तुझ्या परिवाराला घेऊन तू इथून निघायचं बघ. रोजचा तमाशा आमच्याने बघवला नाही जात आहे आणि सहन तर अजिबातच होत नाही, आईसाहेब जड अंतकरणाने स्वतःच्या भावाला म्हणाल्या. माझ्या मुलीमुळे इतकी वर्ष शांत बसली होती मी. माझ्या मुलीचं आयुष्य तुम्ही उद्ध्वस्त केले. मगापासून शांत बसलेल्या शालिनीताई ओठांवर पदर धरतच म्हणाल्या. सुरुवातीलाच मुलीला थोडं नीट वळण लावलं असतं तर अशी वेळ आलीच नसती. नेहमी सर्वांसोबत नम्रपणे बोलणाऱ्या आईसाहेब आज रागातच म्हणाल्या. शंकरराव आणि शालिनीताई एकमेकांकडे पाहू लागले. आपल्या आईवडिलांना बाजूला करत ध्रुवी आईसाहेबांसमोर येऊन उभी राहिली. सानिध्या माझी आणि सिडची मुलगी आहे, हे विसरू नकोस तू, ध्रुवी रागातच म्हणाली. आईसाहेबांना तिच्या बोलण्यावर हसू आलं. त्या हसण्यामागे सारे दुःख दडले होते. डोळे त्यांचे पाणावले. खूप शब्द ओठांवर अडकून बाहेर पडण्याच्या तयारीत होते, पण स्वतःच्या क्रोधावर त्यांनी नियंत्रण मिळवलं होतं. त्या फक्त योग्य वेळेची संधी शोधत होत्या. तुमच्या मुलाने मला तिच्यापासून तोडलंय. मी माझ्या मुलीला त्या माणसाकडून परत मिळवून राहणारच. मग बघते मी कसा लांब जातोय माझ्यापासून ते. ध्रुवी रागाने पेटून उठली होती. एक वेगळीच आग तिच्या नजरेत झळकत होती. सिद्धराज कधीच तुला स्वतःजवळ फिरकू सुद्धा नाही देणार. माझं ऐकशील तर सोड त्याचा नाद. पेशव्यांचं रक्त आहे त्यात. एकदा झिडकारलेली वस्तू परत हातात नाही घेत तो. लांब राहा माझ्या मुलापासून. अजून नको त्रास देऊस तू त्याला. आईसाहेब ध्रुवीसमोर हात जोडून उभे राहतच म्हणाले. ताई, शंकरराव भावूक होत स्वतःच्या बहिणीला आवाज देऊ लागले. एक खोल श्वास घेत आईसाहेब तिथून बाहेर पडल्या. शंकररावांनी त्यांना पुन्हा आवाज दिला, पण त्यांनी ऐकून न ऐकल्यासारखं केलं. बाहेरून येणारा अण्णासाहेबांचा आवाज शंकररावाच्या कानी पडला. घाई गडबडीतच ते खोलीबाहेर पडले.
अण्णासाहेब मुंबईला जायला निघाले. आज विधानसभेत इतर आमदारांच्या समक्ष मोठी बैठक आयोजित करण्यात आली होती. तुम्ही अजून तयार नाही? मुंबईला येत नाही का? अण्णासाहेबांनी शंकररावांना विचारले. आलोच म्हणत शंकरराव पुन्हा खोलीत आले. अंगावर मोदी सूट चढवत ते अण्णासाहेबांसोबत गाडीत येऊन बसले. गाडीच्या चहूबाजूने पोलिसांचा विळखा होता. सायरनचा आवाज चहूकडे घुमत होता. अगदी कडक सिक्युरिटी तैनात करण्यात आली होती. गाडीत इतर MLA सोबत अण्णासाहेबांची चर्चा सुरू होती. अण्णासाहेब कधी फोन ठेवतायत आणि आपण त्यांच्यासोबत चर्चा करतोय असं शंकररावांना झालं होतं. एकामागून एक फोन अण्णासाहेबांना येतच होते. त्यात त्यांच्या रागीट स्वभावाची भीती मनात बाळगून शंकरराव शांत बसले. पण मनात आग उसळत होती. ती काही केल्यास शांत बसत नव्हती. मुंबईला जातोय तर सिद्धराजला भेटूयात आपण. तुम्ही थोडा वेळ त्याच्यासाठी काढा. येताना त्याला सोबत आणू आपण. अण्णासाहेबांनी फोन ठेवताच शंकरराव म्हणाले. त्यांना यायचं तर ते येतील. अण्णासाहेब गुरगुरले. अण्णांनी चेहऱ्यावर आणलेले भाव बघता शंकररावांनी शांत राहणं पसंत केलं. मुंबईत सीड कामावर आलेला. सफेद शुभ्र असं शर्ट, त्यावर शोभेल अशी राखाडी पॅन्ट त्याच्या फॉर्मल लुकवर शोभा आणत होती. मीनाक्षीच्या बाजूने तो गेला तसं त्याने मारलेल्या परफ्यूमचा गंध तिच्या नाकात घुमला. गुड मॉर्निंग. एक खोल श्वास घेत ती म्हणाली. तिला स्मित देत त्याने तिला गुड मॉर्निंग म्हटलं. डेस्कवर येऊन त्याने लॅपटॉप उघडला. काल अर्धवट राहिलेलं काम तो पूर्ण करू लागला. अर्धा तास उलटून गेला. ह्या मुख्यमंत्रीला आजच मुंबईत यायचं होतं का? लेट मार्क लागलं ना ह्याच्यामुळे. सौरभ चिडतच सीडच्या बाजूच्या डेस्कवर येऊन बसला. सीडने त्याच्यावर कटाक्ष टाकला. त्याचा आणि लेट मार्कचा काय संबंध? मीनाक्षीने प्रश्न केला. खरं तर हे सीडच्या कंठांपर्यंत आलेलं, पण त्याने विचारलं नाही. बंदोबस्त बघ किती आहे. राजभवनाजवळून गाडी काढणं म्हणजे मुश्किल होतं मला. मला वाटलं की आज मी इथेच अडकून बसतो की काय. सौरभ म्हणाला. ह्या नेत्या लोकांना काही कामं नसतात का? कोणी त्याला मुख्यमंत्री केलं देव जाणे. आपल्या महाराष्ट्रासाठी काहीही केले त्याने असं ह्या मला 4 वर्षात एकदाही वाटलं नाही. मीनाक्षी म्हणाली. विसरतेस की काय? एका बलात्कारी मुलीसोबत स्वतःच्या मुलाचं लग्न लावून दिलं त्यांनी. विजेच्या दरात कपात केली. आभाळाला भिडणारे पेट्रोल आणि डिझेलचे भाव त्याने जमिनीवर आणले. शेतकऱ्यांना त्याच्या कर्जातून मुक्त केलं. सौरभ एकामागून एक गोष्ट बोलून दाखवू लागला. बस बस, मीनाक्षी त्याला मध्ये टोकतच म्हणाली. आत्ताच तर थोड्या वेळापूर्वी तू त्यांचं गुणगान माझ्यासमोर गात होतास आणि आता तूच त्यांची स्तुती करतोयस. मीनाक्षी म्हणाली. मी स्तुती वगैरे केली नाही. त्या मुख्यमंत्रीच्या चमच्यांनीच त्यांची स्तुती करणं चालू केलं आहे. 5 वर्ष संपली ना त्यांच्या कारकिर्दीतली. तसे झोपेतून जागे झालेत ते. सगळ्या न्यूजवर नुसतं हेच अण्णासाहेबच झळकत आहेत. सौरभ वैतागतच म्हणाला. मला तर वाटतंय ना, आबासाहेब जेलमधून बाहेर येतील ना, तेव्हा ते नक्कीच त्यांच्या विरोधात आवाज उचलतील. सुनेवर हल्ला ह्यानेच करवून आणला असणार आणि नाव मात्र आबासाहेबांवर टाकलं असणार. स्वतःच्या भावासोबत इतकं दुष्ट वागलेला माणूस मला तर CM म्हणून नकोच आहे. मीनाक्षी म्हणाली. ह्याला CM बनवू की नको म्हणून तुला थोडी ना कोणी विचारलंय आणि कोणी विचारायला पण येणार आहे का? गप्पपणे काम कर ना आणि मला पण करू देत. सकाळ सकाळी राजकारण डोक्याचं दही करून सोडतं. सौरभ म्हणाला. नशीब विषय तूच काढलास. बट बाय द वे सौरभ, त्या मुलीचं नंतर काय झालं असेल? ज्या मुलीसोबत CMने स्वतःच्या मुलाचं लग्न लावून दिलं? मीनाक्षीने विचारलं. शी वॉज नो मोर. आपसुकच सीडच्या तोंडून बाहेर पडलं. सीडने असं काही म्हणताच सगळ्यांनी त्याच्याकडे पाहिलं. लॅपटॉपवरील हात तसेच थांबले होते.
सगळे आपल्याकडे बघतायत हे बघून तो डेस्कवरचा उठला आणि कॉफी मशीनजवळ गेला. हे एक दुसरं सायको, कधीही काहीही असतं ह्याचं. पुण्यावरून आलाय म्हणजे त्या पेशवेच्या गावालाच असणार ना हा. सौरभ म्हणाला तसं मीनाक्षी वगळता सगळेच सिडला हसू लागले. ह्याचं सरनेम पण पेशवे आहे ना, एकाने विचारलं. ओ, म्हणून ह्याला राग आला तर माझ्या बोलण्याचा, जे उठून सगळ्यांपासून लांब पळाला. सौरभ मस्तीत म्हणाला. सगळे कलिक पुन्हा हसू लागले. सौरभ बस, काम कर आता तुझं, आणि आम्हाला पण करू देत, मीनाक्षी म्हणाली. सीड मात्र स्वतःच्याच विचारात हरवून गेलेला. इथे सानिध्या राधासोबत स्कूलच्या गेटजवळ राजची वाट बघत होती. मोठमोठ्या गोष्टी करणारा राज आज पण रडतच शाळेत आलेला. सानिध्याला तो असंच काहीतरी करेल हे जणू माहीतच होतं, म्हणून त्याची समजूत काढण्यासाठी ती डब्बा हातात पकडून तशीच उभी होती. लाज, हे बघ मी तुझ्यासाठी काय आणलंय, प्रेमाने तिने त्याला आवाज दिला. राजने रडणं थांबवून तिच्या डब्यात बघितलं. वाव, फ्रँकी, डोळे पुसतच तो म्हणाला. फ्लाईज पण आणलेत, सोबत सॉस पण आहे. सानिध्या त्याला लालच दाखवू लागली. राजने आईकडे पाहिलं. फ्रूट सॅलड दिले मी आज तुला, त्याची आई म्हणाली. वाव, राज खुश होतच म्हणाला. तुला फ्रूट सॅलड आवडतं, सानिध्याने विचारलं. खूप, शक्ती येते त्याने, राज म्हणाला. मी पण खाईल मग, पण थोलंसं, सानिध्या नाक मोरडतच म्हणाली. सगळं खायचं, मग तू लवकर चालायला शिकणार, राजची आई सानिध्याच्या केसांवरून प्रेमाने हात फिरवत म्हणाली. सानिध्याने तिला स्मित दिलं. थर्सडे आणि फ्रायडे मी तुझ्यासोबत असणार ना, सानिध्याने खुश होतच विचारलं. तिने मान डोलावून फक्त हो म्हटले. दोघांनी जावा बघू क्लासरूममध्ये, राजची आई म्हणाली. राधाने सानिध्याला तिच्या जागेवर बसवले. राजसुद्धा तिच्या बाजूला बसला. दोघांच्याही कालच्या विषयाला धरून गप्पा सुरू झाल्या. तू आज पण माझ्या घरी येणार, सानिध्याने विचारलं. आईकडून परमिशन घ्यावी लागेल, आज माऊ नाही ना, ती ऑफिसमध्ये गेली आहे, राज म्हणाला. मी येऊ तुझ्या घरी, सानिध्याने त्याला विचारले. मी घरी थोडी ना असतो, मी तर माऊच्या घरी असतो. तुला माऊच्या घरी चालेल तर ठीक आहे, पण माऊच्या घरी टॉय नाहीत, टॅब आहे माझ्याकडे, आपण डोरेमॉन बघू शकतो, तुला चालेल, राजने विचारलं. नको, मी घरीच जाईल मग, आज बाबा मला न्यू टॉय आणणार बोललाय, तुला काल पण आणणार आहे तो, मी उद्या घेऊन येईल कूलमध्ये येताना, सानिध्या म्हणाली. खरंच, राजने खुश होतच विचारले. सानिध्याने स्मिट ओठांवर आणत राजला हो म्हणून सांगितले. इथे ध्रुवीने पुणे मागे सोडलं होतं आणि ती मुंबईला यायला निघाली. सीडच्या राहत्या घराचा पत्ता तिने मिळवला होता. काहीही झालं तरी सानिध्याला स्वतःसोबत घेऊन जायचं असं तिने मनाशीच पक्क केलं होतं. क्रमशः काय वाटतं, सानिध्या जाईल ध्रुवीसोबत? सानिध्या नक्की कोणाची मुलगी आहे कळेल लवकरच. हा भाग कसा वाटला हे नक्की कमेंट करून कळवा. धन्यवाद.